विश्व हिंदू परिषदेचे संघटन महामंत्री मिलिंद परांडे सर आपल्यासोबत आहेत। सर, एकंदर भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्याप्रमाणे तणावाची परिस्थिती आहे आणि सरकारकडून निर्देश देण्यात आलेले आहे, देशामध्ये मॉकड्रिल करा, तयार राहा, याकडे तुम्ही कसं बघता आणि विश्व हिंदू परिषद त्या संदर्भामध्ये काय? कसं आहे, कुठल्याही देशाच्या सरकारला आणि समाजाला जर अशी परिस्थिती उद्भवणार असेल तर त्याच्याकरता सिद्धता केलीच पाहिजे, त्याच्यातच शहाणपण आहे। आणि म्हणूनच या मॉक ड्रिलचं स्वागतच केलं पाहिजे आणि ते चांगलं होईल याच्याकरता प्रयत्न केले पाहिजे। विश्व हिंदू परिषद एक देशभक्तांचं संघटन, एक जनसंघटन, एक मोठं संघटन आहे आणि म्हणून आपण आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की स्थानीय कलेक्टर साहेबांना भेटून त्याची समय सारणी समजून घेऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यासोबतच समाजालासुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करण्याकरता प्रयत्न करावा। आपल्या देशामध्ये असं अनेक लोकांचं म्हणणं आहे, सुरक्षा एजन्सीजचं म्हणणं आहे की पाकिस्तान आणि बांगलादेशचे अनेक स्लीपर सेल्स आपल्या देशामध्ये आहेत आणि म्हणून जर अशा प्रकारची स्थिती निर्माण जर झाली तर निश्चितपणे अंतर्गत सुरक्षेचे सुद्धा धोक्याचे अनेक प्रसंग राहतील आणि म्हणून समाजाने अत्यंत सजग राहणं आज आवश्यक आहे। स्वतःची तयारी करणं कुठल्याही परिस्थिती करता, तर सरकारी यंत्रणा ज्या काही गोष्टी लक्षात आणून देईल ती तयारी केलीच पाहिजे आणि स्वतः विचार करूनसुद्धा आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे ते पाहूनसुद्धा त्यांनी तयारी केली पाहिजे असं मला वाटतं। विश्व हिंदू परिषद लोकांपर्यंत जाऊन या संदर्भामध्ये जागृती, निश्चितपणे आपलं संघटन देशभर पसरलेलं आहे, हजारो गावांमध्ये ते संघटन आहे आणि आपले लाखो हितचिंतक पूर्ण देशभर पसरलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून जे आपल्या संपर्कात आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हे मोबिलायझेशन निश्चितपणे करू। सर, दुसरा प्रश्न असा आहे की केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता आहे आणि जातीनिहाय जनगणना जर झाली तर कुठेतरी विषमता वाढेल असं तुम्हाला वाटतं? पहिले जी मागणी होत होती ती हिंदू समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी। आत्ता जी घोषणा झालेली आहे ती संपूर्ण लोकसंख्येची जातीनिहाय घोषणा झालेली आहे, दोघांमध्ये अंतर आहे। आणि दुसरी गोष्ट की विश्व हिंदू परिषदेचा भर असा आहे की समाजाने जाती पंथ या सगळ्या विविधतांच्या वरती उठून, भाषांच्या विविधतांच्या वरती उठून हिंदू म्हणून एक आलं पाहिजे म्हणून आम्ही काम करतो आहे आणि म्हणून आमच्या कामाचा फोकस तोच राहील की हिंदू समाजाने आपल्या सगळ्या विविधतांना आदर करूनसुद्धा आपण त्याच्यावरती उठलं पाहिजे, एकात्मतेच्या समरसतेच्या भावनेने जगलं पाहिजे। म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये भेदभावाची भावना जर गेली तर या विविधतेपासून काहीही संकट येणार नाही। भेदभावाची भावना राहिली तर निश्चितपणे अडचणीचे विषय निर्माण होतील। तर ही जातीय निहाय जनगणना जर झाली तर हिंदूंमध्ये जे वेगवेगळे भाग आहेत त्यामध्ये कुठेतरी एक दुरावा निर्माण होऊ शकतो। भविष्य सांगेल आता ह्याचे काय परिणाम होईल। सर, दुसरा प्रश्न असा की नागपूरमध्ये जी दंगल झालेली होती त्या संदर्भामध्ये तुमच्या काही कार्यकर्त्यांना धमक्या येतात असं तुम्ही म्हटलं, काय नेमकं आहे, कोणाचं धमकी? कसं आहे, मुसलमानाचा एक वर्ग हिंसेवर पूर्ण विश्वास ठेवणारा आहे आणि त्या जिहादी हिंसेची उदाहरणं सर्वत्र दिसत आहेत आणि त्यांना असं वाटतं की ते हिंदू समाजाला हिंसेच्या धमक्या देऊन किंवा हिंसेच्या घटनांनी घाबरवू शकतात, ते त्यांची खोटी समज आहे। या देशामध्ये जिहादी हिंसेची कबर हिंदू समाजच खोदेल आणि याच देशात ती खोदली जाईल, त्यामुळे अशा हिंसेच्या भीतीने कोणी घाबरणारं नाही आहे, त्यांनी किती प्रयत्न केले तरी। पण निश्चितपणे आपल्या स्वभावाला अनुसरून ते कार्यकर्त्यांना धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही पोलिसांना या गोष्टी सांगितलेल्या आहेत, यंत्रणेच्या लक्षात आणून दिलेलं आहे, आपले कार्यकर्तेसुद्धा काळजी घेतील, हिंदू समाज स्वतःची चिंता करेल। ठाम आहे, आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि ज्याप्रमाणे देशामध्ये वातावरण निर्माण होत आहे किंवा देशामध्ये ज्याप्रमाणे मॉकड्रिलचे आदेश देण्यात आले त्यासाठी सर्वतोपरी तयार राहण्याचं आवाहनसुद्धा विश्व हिंदू परिषदेकडून केलं जातं। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।